रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपला 18वा अध्याय चालू आहे. त्यामध्ये आतापर्यंत 7 अध्याय 7 भाग झालेले आहेत. 8वा आणि शेवटचा भाग अर्थातच ज्ञानेश्वरी वाचनाचा आज शेवटचा भाग म्हणता येईल. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय हा कलशोध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले आहे. त्याचं कारण सर्व गीतार्थाचे सार या अध्यायात आलेले आहेत. म्हणून हे संपूर्ण भाग प्रत्येकाने लक्षपूर्वक आणि मन लावून ऐकले पाहिजेत अशी विनंती आहे. यामुळे सर्व गीतेचा अर्थ आपणास कळून येईल. तर मग अधिक न बोलता आपण वाचनास सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. यामध्ये 73वा आपण भगवद्गीतेच्या श्लोक पासून पुढे वाचणार आहोत. अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला. मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण झाले. मी संशयरहित झालो आहे. आता तुझी जी आज्ञा असेल ती मी पाळीन. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अशा उत्कृष्ट ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या आपण पाहूया. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसता ती आवडे मोह, तरी तो कुटुंब गेला जी ठाऊ घेऊन आपला. मग अर्जुन म्हणाला, तुझ्या ठिकाणी मोह आहे असे तुला वाटते काय? असे देवा तुम्ही मला विचारता काय? तर महाराज, तो मोह आपले ठिकाण म्हणजे अज्ञान घेऊन परिवारासह गेला. पाशी येऊन या दिन करे, डोळ्याते अंधारे पुसिजे हे काही सरे कोणे गावी. सूर्याने डोळ्यांच्या जवळ येऊन अंधार भासतो काय असे डोळ्याला विचारावे, हे त्याचे वेड्यासारखे विचारणे कोणत्या तरी गावात सरते होईल काय? तैसा तू श्रीकृष्ण राया आमुच्या डोळया गोचर हिची काही सया न पुरे तव. त्याप्रमाणे श्रीकृष्ण राजा, तुम्ही आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत आहात. ही एकच गोष्ट कोणची गोष्ट करण्याला पुरणार नाही. म्हणजे केवळ तुमचे दर्शनच वाटेल ती गोष्ट करण्यास समर्थ आहे. परे लोभे मायेपासूनी ते सांगशी तोंड भरूनी, जे काही शेनी ही करूनी जाणू नये. शिवाय जे कोणत्याही उपायांनी जाणता येणार नाही ते आईपेक्षा अधिक प्रेमाने तू तोंड भरून सांगतोस. आता मोह असे की नाही, हे ऐशे जी पुससे काही कृत्य झालो पायी तुझे पुणे. आता महाराज, माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण काय विचारता? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने अडकलो होतो. तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो. आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. मी तुझेने प्रसादे लाधलेने आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदी चौरो. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ अज्ञान मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणार नाही. आता करणे कान करणे हे जेणे उठी तुझेपणे, ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. आता हे देवा,
अमुक एक करावायचे अथवा अमुक एक करायचे नाही, हे ज्या द्वैतापासून उत्पन्न होते त्या द्वैतात सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय मला काही दिसत नाही. ये विषयी माझा ठाई संदेहाची नुरेची काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. या विषयी माझ्या ठिकाणी संशयाचे काहीच उरले नाही, तर निश्चय करून जेथे कर्माचा संबंध नाही ते ब्रह्मस्वरूप मी झालो आहे. तुझे मज मी पाऊने कर्तव्य गेले निपटुनी, परी आज्ञा तुझी वाचूनी आन नाही प्रभो. तुझ्या कृपेने माझे आत्मस्वरूप मला प्राप्त होऊन माझे कर्तव्य निशेष गेलेच, परंतु आता प्रभो तुमच्या आज्ञे वाचून मला दुसरे काही कर्तव्य उरले नाही. का जे दृश्ये दृश्याते नाशी, जे दुजे द्वैता ते ग्राशी, जे कौपरी सर्व देशी वसवी सदा. कारण की जे दृश्य कृष्ण स्वरूप असे आहे की ते इतर दृश्याचा नाश करते, जे कृष्ण स्वरूप दुसरे असून द्वैताचा नाश करते, जे कृष्ण स्वरूप एकच आहे पण सर्व देशात सर्व काळ वास्तव करते. जयाची संबंधे बंधू फिटे, जयाची आशा आस तुटे, जे भेटल्या सर्व भेटे आपण पाची. ज्याच्या संबंधाने संसार बंध नाहीसा होतो, ज्याची आशा केली असता इतर सर्व आशा नाहीशा होतात, व जे भेटले असता आपल्या ठिकाणी सर्व भेटते. ते तू गुरुलिंग जे माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडीजे अद्वैत बोधो. ज्याच्या प्रेमाकरिता अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते व जी एकाकीपणाला मदत करते, अशी माझी गुरुमूर्ती तू आहेस. आपणची होवोनी ब्रह्म, सारी जे कृत्यांचे काम, मग किजे का निश्चिम सेवा जयाची. आपण स्वतः ब्रह्म होऊन कृत्य व अकृत्य यांचे प्रयोजन नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी. गंगा सिंधू सेवू गेली, पावताचे समुद्र झाली, तेवी भक्ताशील दिदली निज पदाचे. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली असता समुद्राजवळ जाताच समुद्र झाली. म्हणजे समुद्राने तिला जसे आपले पद दिले त्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आपल्या पदाचा उत्तम वाटा दिला, तो माझा जी निरूपचारू श्रीकृष्णा शिव्य सद्गुरु, मा ब्रह्मतेचा उपकारू हा शिकामानी. तू माझा निर्निर्मित म्हणजे कोणाच्याही अपेक्षेने गुरुपद पावलेला नव्हे असा व सेवा करण्यास योग्य असा गुरु आहेस. म्हणजे आपल्या शिष्याला ब्रह्मरूपता देणे हा तुमचा स्वभावच आहे, त्याप्रमाणे तुम्ही मला ब्रह्मरूपता दिली, तर मग हाच तुमचा मला ब्रह्मता देण्याचा उपकार मी का मानतो म्हणून म्हणाल तर. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडून गेले गोड सेवा सुख. माझ्या व तुमच्यामध्ये जो भेदाचा प्रतिबंध म्हणजे पडदा होता तो दूर करून तुम्ही सेवा सुख गोड केलेत. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधी देवराज्ञा, करीन देईन अनुज्ञा भलती भलती विषयी. हे सर्व देवातील श्रेष्ठ देवराया, तर आता तू वाटेल त्याविषयी मला आज्ञा दे, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे करीन. यया अर्जुनाची या बोला, देऊनाचे सुखे भूलला, मने विश्व फळा झाला सफळा फळ हा मज.
अर्जुनाच्या या बोलण्याने देव सुखाने भुलून नाचू लागले व म्हणाले की सदा सफळ असणारा विश्वाचे फळ व साध्य जो मी, त्या मला हा अर्जुन फळ झाला. उनेनी उमचला सुधा करू, देखोनी आपला कुमरू, मर्यादा क्षीर सागरू विसरे चिना. आपला मुलगा जो चंद्र त्याने उनेपणा टाकून तो पूर्ण झाला आहे असे पाहून क्षीर समुद्र आपली मर्यादा विसरत नाही काय. सायशे संवादाचा बहुला, लग्न दोघांची आतुला लागले देखोनी झाला निर्भरू संजयो. याप्रमाणे संवादाच्या बहुल्यावर कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये एक ऐक्यतेचे लग्न लागलेले म्हणजे ते दोघे स्वरूपैक्यतेला पावलेले पाहून संजय आनंदाने उचंबळला. तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे जी कैसे बादरायने रक्षिले दोघे. त्या आनंदाच्या भरतीने मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज आपण दोघे व्यासाकडून कसे रक्षिले गेलो. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञान दृष्टी व्यवहारा आणले ते. ऐका, आज जगातील पदार्थ पाहण्याची जी चर्म दृष्टी तीही ज्या तुम्हास नाही त्या तुम्हाला अतिंद्रिय पदार्थ दाखविणाऱ्या ज्ञान दृष्टीच्या व्यवहारात आणले. आणि रथीचे राहाटी घे जो घोडे यासाठी तया माया गोष्टी गोचरा होती. आणि रथ चालविण्यास जे घोडे लागतात ते घोडे घेण्यासाठी तुम्ही ज्या आम्हाला ठेवले त्या आम्हाला या गोष्टी म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद व्यास कृपेने ऐकण्यास मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी असं स्पष्ट करावे असे वाटते की संजय हा घोड्याच्या पागीतील घोड्याचे रक्षण आणि घोड्याची पारख करणारा एक धृतराष्ट्राचा नोकर होता. पण धृतराष्ट्राला जे युद्धभूमीवरील हायलाइट सांगायचे होते ते त्याची कृपा व्यासांनी त्याच्यावर केल्यामुळे त्याला एवढे ज्ञान प्राप्त झाले. वरे झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण दोही हारी आपण हार पिजे जैसे. शिवाय आणखी युद्धाचा अनर्थ असा भयंकर आरंभिला आहे की या युद्धामध्ये उभय पक्षापैकी कोणीही पराभूत झाले तरी त्यात आपलाच पराभव होईल, कारण दोन्ही सैन्य एकाच कुळातील आहेत. जे वडा जे सागडा कैसा अनुग्रह पै गाढा, जे ब्रह्मानंदू उघडा भोगवी तसे. व्यासांचा कसा बलवत्तर अनुग्रह की युद्धासारखे केवढे संकट पण निवारण ब्रह्मानंद आपल्याकडून भोगवीत आहेत. ऐसे संजय बोलिला परी न द्रवे येरू, उगला चंद्र किरणी शिवतला पाशानु जैसा पहा. असे संजय बोलला, परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो चंद्रकिरणाने स्पर्श केलेला सामान्य दगडाप्रमाणे, दगडाला जसा पाझर फुटत नाही त्याप्रमाणे निर्विकारपणाने स्वस्थच राहिला. हे देखोनी तयाची दशा मग करीचे ना सरिसा, परी सुखे झाला पिसा बोल तसे. ही त्या धृतराष्ट्राची अवस्था पाहून मग कृष्णार्जुनांच्या संवादा संबंधाने तो पुढे बोलणे करीच ना, परंतु सुखाने वेडा झाला असल्या कारणाने तो तसाच बोलत राहिला. भुलविला हर्ष वेगे मनोनी धृतराष्ट्रा सांगे, एरवी नवे तया जोगे ही कीर जाणे. आनंदाच्या वेगाने बेहोश झाल्यामुळे तो धृतराष्ट्राला सांगत होता, एरवी हे धृतराष्ट्राजोगे नाही हे तो निश्चयाने जाणतच होता.
संजय उवाच इत्येहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम् अश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणाला, याप्रमाणे वासुदेव व महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रोमांचकारी संवाद मी ऐकला. यावरील ज्ञानेश्वर माऊलींची केलेला अनुवाद पाहूया. मग म्हणे पै कुरुराजा, ऐसा भातृपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला की याप्रमाणे तुझ्या भावाचा मुलगा म्हणजे अर्जुन बोलला ते श्रीकृष्णाला गोड वाटले. आगा पूर्वा पोर सागर या नामाशीच शिनार ये राघवे ते निर एक जैसे. अहो महाराज, पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र या नावानीच काय ते वेगळेपणा आहे, बाकी सर्व पाणी जसे एकच आहे तैसा श्रीकृष्ण पार्थायशे हे अंगाची पाशी दिशे मग संवादी जी नसे काहीची भेदो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन असा भेद त्यांच्या देह संबंधाने दिसतो. मग महाराज, संवादाच्या ठिकाणी त्यांच्यात काहीच भेद नाही. पै दर्पणा हुनी चोखे दोन्ही होती सम्मुखे तेथ येरी येर देखे आपण पे जैसे. आरशापेक्षा स्वच्छ असे दोन पदार्थ जर एकमेकासमोर झाले तर तेथे एकमेक जसे एकमेकास आपण आपल्याला पाहतात. तैसा देवेशी पंडुसुतो आपण पे देवी देखतो पांडवेशी देखे अनंतो आपण पे पार्थिये. त्याप्रमाणे देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पाहत होता आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. देवो देव भक्ता लागे जिये विवरो देखे अंगी येरू ही तेचे भागी दोन्ही देखे. श्रीकृष्ण ज्या ब्रह्मस्वरूपात देव भक्ताकरिता अवकाश पाहत होते, अर्जुनही त्याच ब्रह्मस्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांना अवकाश पाहत होता. आणि काहीच नाही म्हणून करीते काही दोघे एकपणे पाही नांदता ती. आणखी त्या दोघांशिवाय काहीच नाही म्हणून काय करतील, दोघे एकपणाने नांदत आहेत पहा. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसे घडेल, अथवा भेदच जर राहिला तर संवाद सुख कसे प्राप्त होईल. ऐशे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. असे द्वैतपणाने बोलत असता संवादाने द्वैताचा ग्रास करणारे असे जे दोघांचे बोलणे ते मी ऐकले. उठोनी दोन्ही आरसे ओढविल्या सरसे कोण कोणा पातसे कल्पावे पा. दोन आरसे स्वच्छ करून एकमेकापुढे ठेविल्या असता कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून कल्पना करावी. का दीपा सम्मुखू ठेविल्या दीपकू कोण कोणार्थिकू कोण जाणे. अथवा एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणाला कोणाचा उपयोग आहे हे कोणी जाणावे. नाना अर्का पुढे अर्को उदलिया निको कोण म्हणे प्रकाशको प्रकाश प्रकाश कवन. अथवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाशक कोण व प्रकाश्य कोण हे काय सांगावे. हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशे ठक पडे ते दोघे झाले एवढे संवादे सरीशे. याचा पक्का निश्चय करावयास गेले तर निश्चय कुंठित होतो. ते दोघे कृष्णार्जुन संवादाने इतके सारखे झाले. जे मिळता दोन्ही उदके
माझी लवण वारो ठाके की तयाशी ही निमिके तेची होय. महाराज, पाण्याचे 2 ओघ मिळत असताना त्या 2 ओघांना मिळण्याचे थांबविण्याकरिता जर मध्ये मीठ उभे राहिले तर मधल्या मिठाचे एका निमिषात पाणीच होईल. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते म्हणे, धरिता मज ही वाणी हिची होत असे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जे बोलले त्यांच्या त्या बोलण्याचा मी मनात विचार करीत असता माझाही प्रकार तोच झाला आहे. ऐशे म्हणे ना मोठके तव हिरोनी सात्विके आठवणीला नेनो के संजयपणाचा. असे संजय थोडेसे म्हणतो न म्हणतो तोच अष्ट सात्विक भावानी त्याची मी संजय अशी देहस्मृती हरण करून कुठे गेली ते कळेना. रोमांच जव फरके तव तव अंग सुरके स्तंभ स्वेदांते जिंके एकला कंपो. जसे जसे अंगावर रोमांच उभे राहत होते तसे तसे शरीर संकुचित होत होते व एकटा कंप स्तंभ व स्वेद यांना जिंकित होता. अद्वयानंद परिशे देठे रसमय झाली अशी ते अश्रू नवती जैसे द्रवत त्वचे. अद्वय आनंदाच्या स्पर्शाने डोळे डबडबून पाण्याने भरले. ते अश्रू नव्हे तर जसे डोळ्यांना प्रेम म्हणजे पाझरच फुटले होते. नेनो कायन माये पोटी काय नेनो गुंफे कंठे वागरता पडत मिठी उससांचिया. पोटात काय मावत नव्हते कोणास माहीत, गळ्यात काय अडकत होते हे माहीत नाही, पण हुंदक्यामुळे वाचा उमटण्याचे बंद पडले होते. किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजयो झाला शे चोवटा संवाद सुखाचा. फार काय सांगावे, अष्ट सात्विक भावांच्या योगाने अतिशय बोबडी वळले असता संजय हा कृष्णार्जुनाच्या संवाद सुखाचा चव्हाटा झाला. तया सुखाची ऐशी जाती जे आपणची धरी शांती. मग पुढती देह स्मृती लाधली तेने. त्या सुखाची जात अशी आहे की ते आपण होऊन शांती धरते, म्हणजे त्याचा वेग आपोआप कमी होतो. मग पुन्हा त्या योगाने त्या संजयाला देह स्मृती मिळाली. व्यास प्रसादात छुत्वान एतद् गुह्यमहं परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं. योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे योगरूप अत्यंत गुह्य मी श्रवण केले. तेव्हा बैसतेनी आनंदे म्हणे जी जे उपनिषदे नेनती ते व्यास प्रसादे ऐकिले मिया. तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, जे उपनिषदांना माहीत नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी. मी तूपणेची दिठी विरून गेली. ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाची ऐक्य झाले व मी तूपणास अज्ञान दृष्टी नाहीशी झाली. हे आघवीची का योग जया ठाया येती मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मज व्यासे. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य व्यासांनी मला सुलभ केले. आओ अर्जुनाची निमिषे आपण पेची दुजे ऐशे नटोनी आपणे उद्देशे बोलिले जे देव. अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याच करिता जे देव बोलले ते थके माझे स्तोत्र पाठाचे झाले जी पात्र काय वाणू स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. महाराज, येथे माझे कान अधिकाराला प्राप्त झाले. श्री गुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमं अद्भुतम
केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामी च मुहुर्मुहुः. हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हे बोलता विस्मित होय तिनेची मोडावला ठाई रत्निकी रत्न किळाये झाकोळीत जैशी. हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगाने त्याची देहस्फूर्ती गेली. ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते. हेमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये. हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखी घट्ट होतात. नंतर मग सूर्योदय झाल्यावर त्यास पुन्हा पाझर फुटतात. तैसा शरीराची स्मृती तो संवादू संजय चित्ती धरी आणि पुढती तेची होय. त्याप्रमाणे देह स्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणि पुन्हा त्याची तीच म्हणजे देह विस्मृतीची अवस्था होत होती. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान राजन हृष्यामी च पुन्हा पुन्हा. हे राजा, आणि हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे. मग उठोनी म्हणे नृपा श्री हरीच्या विश्वरूपा देखील उगा कापा असो लहाशी. मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा, श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहिले असताना तू उगा कसा राहू शकतोस. न देखणेनी जे दिसे नाही पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. न पाहताही जे दिसते नाही पणाने जे आहे विसरू म्हटले तरीही जे आठवते ते आता कसे चुकवू. देखोनी चमत्कारू की जे तो नाही पैसारू मजही सकट महापुरून येत आहे. श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्यांचा तो नुसता चमत्कार मानण्यास सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही. हा विश्वरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करून देतसे तिळदान अहंतेचे. याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिलांजली देत आहे. तेथ असंवरे आनंदे अलौकिकही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गती वेळोवेळा. तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिक दैवर येऊन सद्गतीत कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होता. या अवस्थाची काही कौरवाते परी नाही म्हणून राये ते काही कल्पावे जवळ. या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हता. म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली त्याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी. तव झाला सुख लाभू आपण पा करुणी स्वयंभू भुजविला अवष्टंभू संजय तेने. इतक्या त्या संजयाने आपल्या झालेला सुख लाभ आपल्या ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा पुंज जिरविला. तेथ कोणी एकी अवसरी होवावी ते करुणी दुरी राहू म्हणे संजया परी कैशी तुझी गा. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालविण्याकरिता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवले ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस. तेने तू ते येथे व्यासे बैसविले कायसा उद्देशे अप्रसंगा माझी ऐशी बोलशी काही. त्या व्यासांनी तुला इथे कशा करता बसविले. प्रसंग नसता मध्येच असे काय बोलतोस.
राणीचे रावळा नेलिया दाही दिशा माने सुनिया का रात्री होय पाहालया निशाचरा. रानात राहणारा मनुष्य राज मंदिरात नेला असता त्याला दाही दिशा उदास वाटतात, अथवा उजाडले असता पिशाच्यांना रात्र होते. जो जेथीचे गौरवनेने तयाशी ते भिंगुळवाने म्हणून प्रसंगुतेने म्हणावा की तो. ज्याला जेथे महत्व माहीत नाही ते त्याला विपरीतच वाटते. म्हणून त्या महत्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तो म्हणजे धृतराष्ट्र अप्रसंग आहे असे म्हणणारच. यात नवल काय. म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेशे जे उत्कळित ते कोणाशी बारे जैत दिलशे की. मग धृतराष्ट्र म्हणाला, अरे बापा संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल. एरवी विशेषे बहुतेक आमुचे ऐशे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. एरवी विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा प्रकार नेहमी अधिक असतो आणि येराचे निपाडे दळई यांचे देवडे म्हणून जैत पुढे आणील नाते. आणि प्रतिपक्षी पांडवाच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्यही दीडपट आहे, म्हणून ते सैन्य निश्चय करून जय मिळविल ना. आमा तव गमे ऐशे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेनो संजयाशी तैसे सांग पा. आम्हाला तर असे वाटते मग तुझे भविष्य कसे आहे ते कळत नाही, तर संजया तुझे भविष्य जसे असेल तसे मला सांग असे धृतराष्ट्र म्हणत आहे. संजय म्हणतात, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नितिर्मतिर् मम. जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील तेथे श्री विजय ऐश्वर्य आणि आढळ नीती ही आहेतच असे माझे मत आहे. कंसात निश्चित मत आहे असे संजय म्हणतात. या बोला संजय म्हणे, जी रे रांचे मी नेने परी आयुष्य तेथे जिने ही पुढे की गा. या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय महाराज म्हणाला, महाराज एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चित आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. महाराज चंद्र तेथे चांदणे असायचे, शिव तेथे शक्ती असायचीच व संत तेथे सुविचार असायचाच. राहू तेथे कटक, सौजन्य तेथे स्वैरिक, वन्य तेथे दाहक सामर्थ्यकी. राजा तेथे तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध व जेथे अग्नी तेथे जाळण्याची शक्ती असायचीच. दया तेथे धर्मो, धर्म तेथे सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुख प्राप्ती आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो. वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी असायची व नवी पालवी तेथे फुले व फळे, तेथे भ्रमरांचे समुदाय असायचेच. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते. भाग्य तेथ विलासू, सुख तेथे उल्लासू, हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे. जेथे भाग्य तेथे सुख भोग व जेथे सुख भोग तेथे प्रसन्नता, हे राहू दे. जेथे सूर्य तेथे प्रकाश असायचाच.
तैशे सकळ पुरुषार्थ जेने स्वामिका सनात तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने चारी पुरुषार्थ सनात झाले आहेत तो श्रीकृष्ण राजा जेथे आहे तेथे लक्ष्मी असायचीच. आणि आपुलेनी कांतेशी ते जगदंबा जयापाशी आणि मादिके कायदाशी नवती तया ते. आणि ज्याच्या जवळ आपल्या पत्तीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे आणि मादिक सिद्धी देखील त्याच्या दाशी होत नाहीत काय. कृष्ण विश्वस्वरूप निजांगे तो राहिला असये जेने भागे ते जयो लागे वेगे तिथे जी आहे. कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळवायचाच. विजयी नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो श्रीशी विजय निश्चितू तेथेची असे. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्णनाथ तर विजयाचीच मूर्ती आहे. लक्ष्मी सुद्धा व सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. तयाचे देशीचा झाडी कल्पतरू ते होडी न जिनावे का एवढी माय बापू असता. त्याला म्हणजे अर्जुनाला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्या सारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडाने कल्पतरुला पैजेने का जिंकू नये. ते पाषाणही आगवे चिंतारत्ने का नोहावे ते भूमिके का न यावे चैतन्यत्व. त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होऊ नये आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये. तयाचिया गावीचिया नदी अमृते वाहाविया नवलकाई राया विचारी पा. त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत. राजा विचार कर यात काही आश्चर्य आहे काय. तयाचे बिसाठ शब्द सुखे म्हणू येती वेद सदेह सचिदानंद का नोहावा तो. त्याच्या स्वैर उच्चारिलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल मग तो देहासह सचिदानंद रूप का होऊ नये. पै स्वर्गाप वर्ग दोन्ही ये पदे तयाधीनी जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. ज्याचा बाप श्रीकृष्ण आहे व लक्ष्मी आहे आई आहे त्याच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेथ सर्व सिद्धी स्वयंभा एरनेनो. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत. याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. आणि समुद्राचा मेघू उपेगे तया होणे चांगू तैसा पार्थी आजी लागू आहे ते आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असला तरी उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तसाच संबंध आज त्या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू परी जगा पोषिता व्यवहारू तेची जाणे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा म्हणजे रूप देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा परंतु जगाला पोषणारा व्यवहार तेच म्हणजे सोनेच जाणते. येथ गुरुत्वा होतसे गुणे आयशे झने कोणी मने वन्य प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला. या उदाहरणात गुरुपणाला कमीपणा होतो असे कोणी कदाचित म्हणेल. अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. तैसा देवाची आशक्ते पार्थो देवाशीच बहुते परिमाणे ये स्तुती गौरव असे. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे
परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते, असे या स्तुतीचे गौरव आहे. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिरानी तरी ते शारंग पाणी फळा आली. आणि ज्या आपल्या मुलाकडून ती सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाला इच्छा असते, ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. म्हणजे आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली. किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला श्री कृष्ण कृपा, तो जयाकडे साक्षी पारिती आहे. फार काय सांगावे. धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेना असा कृत्य झाला आहे, तो ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे. तुची गा विजयाशी ठावो, येथ तुझ कोण संदेह, तेथ न ये तरी वावो. विजयोची होय हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे, यात तुला काय संशय आहे. त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जयच खोटा होईल. म्हणून जेथ श्री श्रीमंतो, जेथ तो पांडूचा सुतो, तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे तो पांडूचा मुलगा म्हणजे अर्जुन हे तीन आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टीची भरभराट तेथेच आहे. जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे, तरी या बोलाचे ध्रुवची माना. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा खराखुरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथ तो श्रीवल्लभो, जेथ भक्त कदंबो, तेथ सुख आणि लाभो मंगळाचा. जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे सुखाची कल्याणाची प्राप्ती निश्चितपणे ठेवलेलीच आहे. या बोला आन होय तरी व्यासाचा अंकुन वाही, ऐशे गाजो निबाही उभिली तेने बघा. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासांचा शिष्य म्हणून म्हणविणार नाही अशी गर्जना करून त्याने हात वर केला. एवं भारताचा अवांका आणुनी श्लोका एका संजय करू नायका दिधला हाती. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. जसा नेणू केवडावणी परी गुणाग्री ठेवूनी, आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्याकरिता तो आणावा. तैशे शब्द ब्रह्मानंत झाले 1.25 लक्ष भारत, भारताचे सते शते सात सर्वस्व गीता. त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 लक्ष भारत झाले व भारताचे सार 700 श्लोकात गीता झाली. तया हे 7 शतांचा इत्यर्थो हा श्लोक शेषीचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो. व्यासांचा शिष्य जो संजय त्याचा जो पूर्णोद्गार तो या गीतेचा शेवटचा श्लोक. या 700 श्लोकांचेही तात्पर्य आहे. येणे एकेची श्लोके राहे तेने असके, विद्या जाताचे निके जिंतिले होय. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्या मात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल. आयशे या श्लोका शते 7 गीतेची पदे अंगे वाहत, पदे म्हणू की परमामृत गीता काशीचे. याप्रमाणे या 700 श्लोकांना गीतेची पदे आपल्या अंगी धारण करतात. या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे. जे आत्मराजाची सभे गीते ओढवले खांबे, मज श्लोक प्रतिभे ऐशे येत. अथवा आत्मराजाची सभा जी गीता
त्या गीतारूपी सभेला हे 700 श्लोक रूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला याप्रमाणे येतात की गीता हे सप्तशती मंत्रपदी प्रतिपाद्य भगवती मोहमयीशा मुक्ती आनंदलीशे, अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे व ती मोहरूपी महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. म्हणून जो मनाने शरीराने व वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंद रूपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करील. के अविद्या तिमिर रूखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐशे प्रकाशिले गीता मिखे राये श्रीकृष्णे, अथवा अविद्या रूपी अंधारावर चाल करून गीतेचा एक एक श्लोकच सूर्याला पैजेने जिंकतो. असे 700 श्लोक श्रीकृष्ण अर्जुनाने प्रकट केले आहे. के श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पुरत शांता विसंभाव्या, अथवा संसार रूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्यांना विश्रांती घेण्याकरिता श्लोकांच्या अक्षर रूपी द्राक्षांच्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे. के सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्लारी श्रीकृष्णाख्य सरोवरी सासनली हे, अथवा भाग्यवान संत रूपी भ्रमरानी सेवन करून ज्या लोकांना कमळ रूपता आणली अशा श्लोक कमळानी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर त्यामध्ये ही गीतारूप वेली भरास आली आहे. के श्लोक नवती आन गमे गीतेचे महिमान वाखान ते बंदीजन उदंड जैसे, किंवा हे श्लोक नव्हेत मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काय गीतेचा महिमा वर्णन करणारे पुष्कळसे भाटच आहेत. के श्लोकाची आवारा 700 करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा वसो आले, अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात आणावयास आली आहेत. के निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू काजो, अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय. की गीता कमळीचे भृंग हे गीता सागर तरंग की हरीचे तुरंग गीता रथींचे, अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील लाटा आहेत, अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे घोडेच आहेत. की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आतो जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून, अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून हा श्लोक रूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला. के नोहे हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी के निर्विकल्पा लावणी कल्पतरुंजी, अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे, अथवा निर्विकल्प ब्रह्माला प्राप्त करून देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लाविलेली आहेत. ऐशिया शते 7 श्लोका परे आगळा एक एका आता कोण वेगळिका वाना वापा, असे 700 श्लोक आहेत परंतु ते एकापेक्षा एक वरचढ आहेत. आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे. दीपा आगीला मागील
सूर्य धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा, दिव्यास आधीचा व मागचा भेद कसला, सूर्यात धाकटा व वडील असा भेद कसला, अमृताच्या समुद्राला खोल व उथळ असा भेद कसला, तानी आणि पारठी या कामधेनू ते दिटी सुनी जैशी गोठी किजतीना, ती तानी आहे अथवा पारठी आहे, या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत. तैसे पहिले सरते श्लोकन म्हणावे गीते, जुनी नवी परी जाते आहाती काये. त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले हे शेवटचे असे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय. आणि श्लोका पाडू नाही हे केर समर्थू काही, येथ वाच्य वाचकही भागू न धरे. आणि श्लोकामध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही असे खरोखर काय समर्थन करू. या गीतेत वाच्य व वाचक ही निवड करता होत नाही. जे ये शास्त्रीय को श्रीकृष्णची वाच्य वाचकू, हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताई. कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्ण वाच्य व वाचक आहेत ही गोष्ट प्रसिद्ध व वाटेल त्या मनुष्यालाही माहीत आहे. येथे जे अर्थे तेची का पाठे, जोडे येवडे निधटे वाच्य वाचके एकवटे साधित शास्त्र. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते. जसे गीतेचे अर्थज्ञान व पठन ही फल दृष्टीने ताजव्यात सारखीच आहेत, तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. म्हणून मज काही समर्थनी आता विशो नाही, गीता जाणाही वाङ्मयी. श्रीमूर्ती प्रभूची म्हणून मला आता समर्थन करण्यास काही विषय नाही. गीता ही प्रभूंची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असे समजा. शास्त्र वाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे, तैसे नवे हे सगळे परब्रह्मचे. इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थज्ञान रूपी फल देऊन आपण नाहीसे होते, तसे हे गीताशास्त्र नाही, तर हे सगळे परब्रह्मच आहे. कैसा विश्वाची कृपा करुणी मानंद सोपा, अर्जुन व्यापे रूपा अनिला देवे. देवाने विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे. चकोराचे निमित्ते तिनी भुवने संतप्ते, निवबिली कलावंते चंद्रे जीवी. ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलाने युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले. का गौतमाचे मिशे कळी काळ ज्वरिता दोषे, पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला. अथवा कळी काळ रूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकराने गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला. तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते, दुबिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय. त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतेचे दुबते जगाला पुरेल एवढे दिले आहे. येथे जीवे जरी नहालो तरी हेची कीर होवालो, ना तरी पाठ मिशे तिंबालो जिभची जरी. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही अंतःकरणपूर्वक स्नान कराल तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल. अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जिभच ओली कराल म्हणजे नुसते जिभेने आवर्तन कराल तरी लोह एके अंशे झगटिले या परिशे, येरीकडे या पैसे स्वर्ण होय. तरी परिसाने लोखंडाच्या एका भागाला स्पर्श केला असता त्या लोखंडाच्या इतर सर्व भागांचे जसे आपोआप सोने होते, तैसे पाठाची हे वाटी श्लोकपादना लावाना जव बोठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी
अंगाला येईल. ना येणेशी तोंड वाकडे करोनी ठाकाल कानवडे तरी कानीही घेती पडे तेची लेख. अथवा गीतेकडे तोंड वाकडे करून जरी पडल्या पडल्या कानाने गीता ऐकली तरी तीच फलप्राप्ती होते. जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षारोते जैसा समर्थदाता कोणाते नास्ती न म्हणे. कारण की ज्याप्रमाणे समर्थदाता कोणाला नाही असे म्हणत नाही त्याप्रमाणे गीता ही आपल्या ऐकण्याने पठनाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही. म्हणून जाणते आसवा गीताची एकी सेवा काय कराल आगवा शास्त्री येरी. म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एका गीतेचे सेवन करावे, इतर सर्व शास्त्री घेऊन काय करायचे आहे. आणि कृष्णार्जुनी मोकळी गुठी चावळिली जे निराळी ती श्रीव्यासी केली करतळी घेऊ येशी. आणि श्रीकृष्ण अजून हे धागा न लागेल म्हणजे इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलले ती व्यासाने वाटेल त्या तळ हातावर घेता येईल इतकी सोपी केली. बाळका ते उरसे माय जय जेवू बैसे तै तया ठाकती तैसे घास करी. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेवू घालावयास बसते तेव्हा त्या मुलाला घेता येतील असे घास करते. का आपाटा समीरणा आपैते पण शहाणा केले जैसे विंजना निर्मुनिया. अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसाने पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असा आपल्या स्वाधीन केला. तैसे शब्दे जे न लभे ते घडून या अनुष्ठुबे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. तसे शब्दाने जे प्राप्त होत नाही ते अनुष्ठुप छंदात बसवून स्त्री आणि शूद्र इत्यादिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासानी केले. स्वातीचे निपानिये न होती जरी मोती तरी अंगी सुंदराची एका शोभती ते. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब जर मोती झाली नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कुठून शोभली असती. नादू वाद्यान येता तरी का गोचरू होता फुले न होता घेपता अमुदू किवी. नाद जर वाद्याच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला असता व सुवास जर फुले झाला नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेतला जाता. गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने दर्पणावी न नैने नैनू का दिशे. गोडी जर पक्वान झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती. आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल काय. द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपती तरी काह्या उपासती आकळता तो. द्रष्टा जो श्री गुरुमूर्ती तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता म्हणजे निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेने कसा स्वाधीन झाला असता. तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्याशते सात न होती जरी कोणा येथ फावू शकते. त्याप्रमाणे जे अपार ब्रह्म ते जर 700 श्लोकांच्या मर्यादित झाले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त होऊ शकले असते. मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जगात यातेची आपाहे का. उमपते नोहे ठाकते कोणा. मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहते. कारण जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही. आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते. आणि वाचेला प्राप्त होत नाही असे जे ब्रह्म ते जर हे 700 सुंदर श्लोक होते ना तर ते कानाने मुखाने भोगता येईल असे का झाले असते.
म्हणून व्यासाचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. म्हणून जगावर व्यासांचा हा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला. आणि तोच ये हा मी आता व्यासाची पदे पाहता पाहता आणला श्रवण पथा मराठीया. आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या रूपाने ऐकण्याच्या मार्गाला आणला. व्यासाधिकांचे उन्मेक राहटती जेथ शाशंक तेथ मीही रंक एक वाचाळ करी. व्यासाधिकांची ज्ञाने ज्या गीतेत संशययुक्तच वावरतात त्या गीतेच्या बाबतीत मी देखील एक गरीब मनुष्य बडबड करीत आहे. परे गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा, तरी माझी या दुर्वादळा नान म्हणे की. परंतु गीता हा भोळा शंकर आहे. तो व्यास वचन रूपी फुलांची माळ जरी धारण करतो तरी माझ्या मराठी बोव्या रूपी दुर्वादळांना खास नाही म्हणणार नाही. आणि क्षीर सिंधूच्या तटा पानिया येते गजघटा, तेथ काय मुरकुटा वारिस तसे. आणि क्षीर समुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यावयास हातीचे समुदाय येतात. तेथे चिलटाना क्षीर समुद्र येऊ नकोस असे म्हणतो काय. पंख फुटे पाखिरू नुडे तरी नभीच थिरू, गगनक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ. नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडाले नाही तरी आकाशात उडते व त्वरेने उंच उडत आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही तेथेच उडत असतो. राजहंसाचे चालणे भोतळी झाली या शहाणे, आणखी काय कोणी चालावे चिना. राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले म्हणून आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नाही की काय. जे आपुलेने अवकाशे आगाध जळ खेपे कळसे, चुळी चुळपणायशे भरून न निघे. महाराज, आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून चुळीत चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून राहत नाही काय. दिवियेचा अंगी थोरी तरी ते बहु तेज धरी, वाती आपुल्या परी आणि चकीना. मशालीचा आकार मोठा असतो म्हणून ती पुष्कळ उजड धारण करते आणि वात लहान जरी असली तरी आपल्या मनाने प्रकाश धारण करतेच की नाही. जे समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आभाशी, थिल्लरी थिल्लरायशी बिंबीची पै. महाराज, समुद्रात समुद्राच्या विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते व डबक्यात डबक्या एवढे आकाशाचे प्रतिबिंब पडतेच. तेवी व्यासाधिक महामते वावरू येती ग्रंथी मी ठाकू हे युक्ती न मिळे किर. त्याप्रमाणे व्यासाधिकासारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात. मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथाचे विवरण करावे हे खरोखर युक्तीला जुळणार नाही काय. जे सागरी जळचरे संचरती मंदराकारे, तेथ देखो शफरे येरे पोलाती. ज्या समुद्रामध्ये मंदर पर्वताच्या आकाराचे जलचर संचार करतात त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येते असे दिसते. अरुण अंगा जवळके म्हणून सूर्या ते देखे, मा भूतळीची न देखे मुंगी काही. अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो, मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही काय. या लागे आम्हा प्रकृता देशिकारे बंदे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नव्हे. म्हणून आम्हा सारख्या सामान्य लोकांना मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणे अयोग्य आहे. अशा म्हणण्याला काही कारण नाही. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये, बाळे तरी न लाहे पाहू काही. आणि बाप पुढे जात असता त्याच्या पावलाच्या मागोमाग जर मूल आले तर त्या मुलाला म्हणजे बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही काय.
तैसा व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य ही मी न पवतू के जाईन. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी तेथे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कुठे जाईन. आणि पृथ्वी जयाची क्षमा, नुबगे स्थावर जंगमा, जयाचे निअमृते चंद्रमा निववी जग. आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, जयाचे अंगिक अंशिके तेजला होनी हरके, अंधाराचे सावाईके लुटी जात आहे. ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे ने. समुद्राला ज्याच्याकडून पाणी मिळाले आहे, पाण्याला ज्याचे माधुर्य आहे व माधुर्याला सुंदरपणा ज्याच्या योगाने आहे, पवना जयाचे बळ, आकाश जेने पगळ, ज्ञान जेने उजाळ चक्रवर्ती. वाऱ्यातील सामर्थ्य ज्यांचे आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे. वेद जेने सुभाषो, सुख जेने सोल्लासो, ही आसु रूपस विश्व जेने. ज्याच्या योगाने वेद चांगले बोलतो, ज्याच्या योगाने सुख भरभराटीत आहे, हे राहू द्या, ज्याच्या योगाने विश्व रूपवान झाले आहे. तो सर्वोपकारी समर्थो, सद्गुरु श्री निवृत्तीनाथो, राहततासे मजही आतुर गोनिया. तो सर्वावर उपकार करणारा समर्थ श्री गुरु श्री निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून वागत आहे. आता आहे ते गीता जगी, मी सांगी मराठी अभंगी, येथके विस्मया लागी ठावो आहे. ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरु पासून आहे, ते म्हणजे मी श्रम न करता मिळाले आहे, ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारा सांगतो. यात आश्चर्याला जागा कोठे आहे. श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. डोंगरावर मातीचा पुतळा करून त्या श्री गुरु म्हणजे द्रोणाचार्य असे नाव ठेवून ज्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला, म्हणजे त्या कोळ्याने, म्हणजे त्या एकलव्य नावाच्या कोळ्याच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एक वाक्यता केली. चंदने वेदली झाडे, झाली चंदनापासून पाडे, वैशिष्ट्ये मांडली की भांडे, भानू शिकाठी. चंदनाच्या परिमळाने व्यापिलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली. वशिष्ठाने सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली काठी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली. म्हणजे काय झालं, तिने ते वशिष्ठ ऋषीने जी सूर्याला साक्षीला बोलावलेलं होतं, त्याच्याऐवजी एक काठी ठेवली आणि तीच काठी सूर्यासारखा प्रकाश पाडू लागली. मामी तव चित्ताथिला, आणि श्री गुरु ऐसा दादुला, जो दिठी वेणी आपोला बैसी पदी. थोरांनी निर्जीवाचाही अंगीकार केला असता अशी एवढी योग्यता येते. मग मी तर चित्ताने प्रसन्न आहे, आणि जो आपल्या कृपा दृष्टीने आपल्या पदावर बसवितो त्या श्री गुरु सारखा समर्थ माझ्या शिरावर आहे. आधीचे देखणी दिठी, वरी सूर्यपूर्वी पाठी, तेन दिशे ऐशी गोठी केही आहे. मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला जर सूर्याचे साह्य मिळाले तर त्या दृष्टीला दिसणार नाही, अशी गोष्ट कुठे झाली आहे काय. म्हणून माझे निज नवे, श्वासोश्वास ही प्रबंध होवावे, गुरुकृपा काय न हे ज्ञान देवो म्हणे. म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वास ही काव्य ग्रंथ होतात. गुरु कृपेने काय एक होणार नाही असे ज्ञानदेव म्हणतात. या कारणे मी
गीतार्थ मराठीया केला लोकाया दिठीचा विशो। या कारणास्तव मी गीतेचा अर्थ या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला। परे मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे तै गात याचे निपांगे एक आढता नोव्हे। परंतु माझ्या मराठी शब्दाच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एक देशीत्व येणार नाही। म्हणून गीता गावो म्हणे तै गानिवे होती लेणे ना मोकळे तरी गुणे गीता ही आणित। म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल। संस्कृतातील अर्थ सुरुवातीला माझा अथवा माझी नुसती मराठी टीका जर सांगितली तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारील। सुंदर अंगे लेणे नसवे तैतो मोकळा शृंगारू होय ना लिहिले तरी आहे तैसे के उचित। सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा म्हणजे एकटा वाटतो अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट अनेक कोठे आहे। का मोतियांची जैशी जाते सोनयाही मान देती ना तरी मानवती अंगीची सडी। अथवा मोत्यांचा असा स्वाभाविक गुण असा आहे की सोन्यालाही शोभा देतात अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात। नाना गुंफलिका मोकळी उनी न होती परिमळे वसंतागमीची वाटोळी मोगरी जैशी। अथवा वसंत ऋतूच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो। तैसा गानिवेने मिरवी गीते विनही रंगू दावी तो लाभाचा बंधू ओवी केला म्या। त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा आणील अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीका सांगितली तरी शोभा दाखविणारच असा दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे। तेने आबाल सुबोधे ओवियेचे निबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिले। मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज कळणाऱ्या त्या ओवीच्या छंदात ब्रह्मरसाने रुचकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत। आता चंदनाचा तरुवरी परिमळा लागूनी फुलवरी पारोखणे जिया परी लागे नाकी। आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासाकरिता फुले येई तोपर्यंत थांबावे लागत नाही तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिली आही वाखानी काय व्यसन न लवी। त्याप्रमाणे ही माझी ओवीबद्ध टीका कानावर पडता क्षणीच श्रोत्याला समाधी आणते व माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान ऐकले असता ते व्याख्यान ऐकण्याचे व्यसन लावणार नाही काय। पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे ते अमृता ते निजे फावलिया। माझी टीका वाचण्यास लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला म्हणजे अमृताची देखील आठवण होत नाही। तैशेनी आयतेपणे कवित्व झाले हे उपेने मनन निधी ध्यास श्रवणे जिंतिले आता। त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांती स्थान झाले आहे। त्यामुळे आता त्याच्या श्रवणाने मनन व निधी ध्यास यास जिंकले आहे। हे स्वानंद भोगाची शेल भलतयाशीच दिल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी। ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंद भोगाचा शेलका भाग देईल व श्रवणेंद्रियाकडून सर्व इंद्रियाचे पोषण करील।
चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे परी फावे जैसे चांदिने भलते या. आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला म्हणजे चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच, परंतु चंद्राचे चांदणे मात्र वाटेल त्याला तसे भोगावयास सापडते. तैसे अध्यात्मशास्त्रीये अंतरंगची अधिकार्ये परी लोक वाक्चातुरे होईल सुखी या. याप्रमाणे अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलेच अधिकारी आहेत, परंतु शब्द चातुर्याने सामान्य लोक सुखी होतील. तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जेसाचे ग्रंथ नव्हे हे कृपेचे वैभवतये. महाराज, श्री निवृत्तीनाथांचा असा खरोखर मोठेपणा आहे, हा ग्रंथ नव्हे तर त्या निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभवच आहे. शेर सिंधू परिसरी शक्तीचा कर्णकुवरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. श्री क्षीर समुद्राच्या जवळ पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत जे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते क्षीर कल्लोळा आतो मकरोदरी गुप्तो होता तयाचा हातू पैठे झाले. ते क्षीरसागरांच्या लाटामध्ये माशाच्या पोट्यात जो भगवान विष्णुगुप्त होता त्याच्या हातात सापडले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला व तो चौरंगीनाथ सर्वांगाने संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासना या ती मुद्रा श्री गोरक्षराया दिदली मिनी. मग समाधी अखंड म्हणजे एकसारखी भोगावी या इच्छेने ते वर्म मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायास दिले. तेने योगाब्जिनी सरोवरो विषय विध्वंसैक विरुतीये पदी का सर्वेश्वरू अभिषेक केले. त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यास सूर असे जे गोरक्षनाथ त्यास त्या समाधी पदाच्या ठिकाणी अभिषेक केला. मग ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. मग त्या गोरक्षनाथांनी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गहिनीनाथास दिले. तेने कळी कळी तो भूता आला देखोनी निरुता ते यात आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐशी. कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासिता आला हे आशे पाहून त्या गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली ती अशी. ना आदिगुरु शंकरा लागूनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमुते. की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा तू घेऊन यागवा. कळी गिळतया जीवा सर्व प्रकारी धावा करिपा विगी. तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटातून सोडविण्यासाठी सत्वर मदत कर. आदेच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघांना वर्षा काळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतील त्याप्रमाणे स्वभावता कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरुच्या आज्ञेचा निरोप मिळाला. मग अर्थाचे वरसे गीतार्थ ग्रंथन मिशे वर्षला शांतरशे तो हा ग्रंथो. मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथाकडून जी ही शांतरसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुल्या की यासाठी येवडिया आणलो यशा. तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कृष्ट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो
त्यामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो. एवम गुरुक्रमे लादले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधून दिदले गोसावी मज. याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधी रूप धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने मला दिले. वाचोनी पुढे नावाची ना शिवाही जाणे स्वामीची आयशिया मज ग्रंथाची योग्यता के आहे. एरवी मी शिकलो नाही अथवा वाचले नाही व मी गुरुची सेवाही जाणत नाही असा जो मी, त्या मला ग्रंथ रचनाची योग्यता कुठून असणार. परे साचची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाना. परंतु खरोखरच गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथ रचनेच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले असे समजा. तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उने ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जो. तरी गुरूंचा पुरोहित म्हणून मी काही कमी जास्त बोललो असेल ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचडीजे अलंकारू म्हणजे काय ते नेने. हा शब्द कसाच बनवावा, चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसे करावे व साहित्य शास्त्रातील अलंकार म्हणजे काय ते मला ठाऊक नाहीत. साई खडी याचे बाहुले चालविता सूत्राचे निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. कळ सूत्राचे बाहुले चालविणाऱ्याच्या सूत्राने चालते त्याप्रमाणे मला दाखवीत म्हणजे मला पुढे करून ते माझे गुरु बोलत आहेत. यालागी मी गुणदोष विषय क्षमा विन विशेष जे मी सज्जात ग्रंथलो देख आचार्य की. या कारणास्तव गुणदोषाविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण माझ्या गुरूंनीच उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली. आणि तुम्हा संतांची सभे जे उन्वेषी ठाके उभे ते पूर्ण नोहे तैलाभे तुम्हाशीच कोपो. आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव शिल्लक राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागावता येईल. शिवतलिया ही परिशे लोत्वाचे अवदशे न मुकी जे आयशे तै कोणा बोलू. परिसाचा स्पर्श झाला असता लोखंडपणाच्या हिंद दशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाला. ओहळे हिच करावे जे गंगेचे अंग ठाकावे मग ही गंगाची नव्हे तै तो काही करी. ओहळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे, मग तो देखील गंगा झाला नाही तर त्याने काय करावे. म्हणून भाग्ययोगे बहुवे तुम्हा संताची मी पाये पातलो आता केला हे उणे जगे. म्हणून मोठ्या भाग्याने मी तुम्हाला संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणे कुठे आहे. आओजी माझे स्वामी मज संत जोडून तुम्ही दिदली ते सर्व कामी परिपूर्ण झालो. अहो महाराज, आम्हा स्वामींनी मला तुम्हा संतांची प्राप्ती करून दिली, त्या योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो. पापा माते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाची आळी आळी सिद्धी गेले. पहा की मला तुम्हा सारखे माहेर आहे, त्या योगाने हा माझा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. जो जे कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळा चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येते. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची करता येईल अथवा 7 मोठमोठ्या महेंद्रादी पर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नांचे डोंगर निर्माण करता येतील. साताही हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाड नोहे तारांते चंद्र करिता. 7ही समुद्राना अमृताने भरणे सोपे आहे, ताऱ्याचे चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूचे आराम
लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. गीतार्थ करणं किती अवघड आहे ह्या वरील सर्व गोष्टी करता येतील. तसेच कल्पतरूंचे बगीचे लावणे कठीण नाही, परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट सांगता येणार नाही. तो मी एकू सर्वमुखा बोलोनी मराठिया भाका करी डोळेवरी लोका घेवो घेवो ये ऐसे जे. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मुका मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्याने घेता येईल असा जो करतो. हा ग्रंथ सागरू एवढा उतरुनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे चोका. हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्ती विजयाचा धेंडा जो नाचतो. गीतार्थाचा आवारू कलशेशी मा मेरू रचो माझे श्री गुरु लिंगजे पूजी. गीतार्थाच्या आवारात 18वा अध्याय रूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची शिवपिंडीची मी पूजा करीत आहे. गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जे वाये ते माय पुता भेटी होये हा धर्म तुमचा. गीता रूपी निष्कपट आईला चुकून जे मी लेकरू संसार रूपी रानात व्यर्थ हिंडत होते त्या माय लेकरांची भेट होते ही तुमची पुण्याई आहे. तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी मी बोले ज्ञानदेव म्हणे ठेकुले तैसे ते नव्हे. महाराज तुम्ही सज्जनांनी हे केलेले आहे असे समजून मी बोलत आहे. हे लोकांनी लहान सहान आहे असे म्हणता येत नाही असे ज्ञानदेव म्हणतात. काय बहुबोलो सकळा मिळविलो जन्मफळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाखविला जो. फार काय सांगू, जो हा तुम्ही ग्रंथ समाप्तीचा आनंददायक सोहळा दाखविला त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिले. मी आज जैसे जैशी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवुनी जे बहुवसा आणिलो सुखा. महाराज मी जी आशा धरून तुमच्याविषयी खात्री बाळगली ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलेत. मज लागे ग्रंथाची स्वामी दुजे सृष्टी जे हे केले तुम्ही ते पाहून हसू आम्ही विश्वामित्रा ते. महाराज माझ्याकरिता तुम्ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी केली तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. जे आसोनी त्रिशंकू दोषे धातयाही अनावे उषे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. कारण की मूळची सृष्टी असून ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याकरिता त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली ती सृष्टी नाश पावणारी होती. ही ग्रंथरूपी सृष्टी अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. शंभू उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरू ही केला हे तेत तूही उपमे नव्हे जे विषगर्भके. शंकराने उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला पण तोही तेथे उपमा देण्यास योग्य होत नाही कारण की त्याच्या पोटात विष आहे. अंधकारू निशाचरा गिळता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा तावू निकितो. अंधकार रूपी निशाचर म्हणजे चराचराला चर अचराला गिळीत असता सूर्याने चर आणि अचराला त्या संकटापासून सुटण्याला मदत केली खरी परंतु ती जगाला ताप देऊन. तातलिया जगाकारणे चंद्रे वेचिले चांदणे तया सदो का केवी म्हणे सारखे हे. सप्तप्त झालेल्या जगाकरिता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला हे खरे पण
त्या कलंकयुक्त चंद्रासारखे हे आहे असे कसे म्हणता येईल. म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढती निरूपमजे. महाराज, म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात निरूपण आहे असे दिसते. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले येथ माझे जीव उरले पायी कपन. महाराज, फार काय सांगावे, तुमच्या कृपेने केलेले हे धर्माचे व्याख्यान शेवटाला गेले. या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाच उरला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दाने. शेवटी ज्ञानेश्वर महाराज पसाय दान मागतात. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मला असे पसाय दान द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. खळांचा कुटीलपणा नाहीसा व्हावा आणि त्यांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी व प्राण्यांची एकमेकाशी जीवाभावापासून मैत्री व्हावी. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पापाचा अंधार जावा व विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणी मात्रात जो जे वांछील ते त्याला प्राप्त होवो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो बुटा. संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वर निष्ठांचे समुदाय या भूतलावर निरंतर सर्व प्राण्यांना भेटोत. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे सजीव चिंतामणीचे गाव अमृताचे जे बोलणारे सागर आहेत. चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. जे कलंक रहित चंद्र आहेत व जे उष्णता रहित सूर्य आहेत ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. फार काय सांगावे, त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदि पुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजावे. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टा दृष्टविजय होवावे जी. आणि महाराज, या मृत्यू लोकात विशेष करून हा ग्रंथ ज्याचे जीवन अत्यंत प्रिय होऊन राहिला असेल त्यांनी इहलोकीच्या व परलोकीच्या भोगावर विजयी व्हावे. येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दान प्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंतःकरणात सुखी झाले. ऐशे युगी परिकळे आणि महाराष्ट्र मंडळे श्री गोदावरी चाकुली दक्षिणेली. याप्रमाणे युगापैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालयाशे. त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र आहे जेथे ज्या नेवाशात जगाची सर्व जीवांची चालक श्री महालया म्हणजे श्री मोहिनीराज आहे. तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाती पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र. तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती श्रीरामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता.
तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकारलेने। तेथे आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सूत शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा मराठी टीकेचा अलंकार चढविला। एवं श्री भारताचा गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केले। याप्रमाणे श्री भारत रूपी गावात भीष्म नावाच्या प्रसिद्ध पर्वात श्री कृष्णार्जुनानी जो चांगला संवाद केला, जे उपनिषदाचे सार सर्व शास्त्राचे माहेर परमहंसी सरोवर शिविजे जे, जो कृष्ण अर्जुनाचा संवाद उपनिषदांचे सार आहे व सर्व शास्त्राचे माहेर आहे व परमहंस रूपी राजहंसाने सेवन करण्याचे मानस सरोवर आहे। ते गीतेचा कलशो संपूर्ण अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेवो। त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथाचे दास ज्ञानदेव म्हणतात। पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण वैजो। या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतानी सर्व सुखानी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे। शके 1212 ते टीका केले ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला। शके 1212 चालू होते तेव्हा ज्ञानदेवाने टीका केली व सच्चिदानंद बाबा या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे सर्वगीतार्थ संग्रहो नाम 18 श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या आपण पाहूया। श्री शके 1506 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली। ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध बद्ध तो शोधून या एवंविध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका ती भाविका ग्रंथार्थिया। बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाटी पूर्ण झाली। श्री सच्चिदानंदार्पणमस्तु। या ओव्यांचा अर्थ आपण पाहूया। शके 1506 मध्ये तारण नाम संवरात एका जनार्दनाने म्हणजे जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराजांनी गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत पूज्य बुद्धीने शुद्ध केली। हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच अति शुद्ध आहे, परंतु लोकांच्या पोथ्यातील पाठ भेदामुळे हा शुद्ध ग्रंथ कोठे कोठे अशुद्ध झाला होता। त्याचे संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली। ज्याची गीतेची टीका वाचली असता अति भाविक व गीतेचा अर्थ जाणण्याची इच्छा करणाऱ्यांना गीतार्थाचे ज्ञान होते, त्या निष्कलंक ज्ञानेश्वरांना माझा नमस्कार असो। भाद्रपद महिन्यात बहुत कालाने येणारी कपिला षष्ठीची चांगली पर्वणी होती। त्या दिवशी गोदेच्या किनाऱ्यावर पैठण गावी हे शुद्ध प्रत लिहिण्याचे काम पूर्ण झाले असे श्री संत एकनाथ महाराज लिहितात। याप्रमाणे 18वा अध्याय पूर्ण झाला आहे। मला ज्ञानेश्वरी कशा पद्धतीने वाचावी याचे ज्ञान नाही, भगवद्गीता कशी वाचायला पाहिजे त्याचे ज्ञान नाही। जे काही जमले, जे काही यूट्यूबवर वगैरे पाहून मी कुठल्या संप्रदायाशी
संप्रदायात जाऊन अभ्यास केलेला नाही, तरी माझ्या अल्पमतीप्रमाणे जे मला काही सांगता आले किंवा ज्या पद्धतीने गीता वाचता आली आणि त्याचा अर्थ मी सांगितला, तो अर्थ माझ्या मनाचा नाहीये. हा अर्थ आहे सार्थ ज्ञानेश्वरी संपादक तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या ग्रंथाच्या मी ओव्या आणि अर्थ फक्त वाचून दाखविलेला आहे. मी माझ्या मनीचा क्वचितच एखादा शब्द बोललो असेल आणि जसे वाचले तसेच आपण याप्रमाणे मला स्वीकाराल अशी विनंती आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.